आणि मोठी बातमी नांदेडमधून फटाक्यांमुळे लग्न मंडपाला आग लागली। अचानक आग लागल्यानं वऱ्हाड्यांची चांगलीच धावपळ उडाली। नांदेडच्या निपाणी सावरगाव इथली ही घटना आहे। आग तातडीनं विझवली त्यामुळे मोठी दुर्घटना पुढची टळली। नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या निपाणी सावरगाव इथं फटाक्यांमुळे लग्न मंडपाला आग लागली आणि अचानक लागलेल्या आगीमुळे वऱ्हाडींची एकच धावपळ उडाली। टाटे कुटुंबियांच्या विवाह सोहळ्यामध्ये एकूण 3 लग्न होती। मोकळ्या मैदानावर मंडप टाकून हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि लग्न लागल्यानंतर फटाके फोडले। यावेळी एक फटाका उडून मंडपावर पडल्याने ही आग लागली। काही क्षणांमध्ये ही आग पसरली आणि वऱ्हाडींची चांगलीच धावपळ उडाली। प्रसंगावधान राखत जाणारे मंडप बाजूला काढून उपस्थित वऱ्हाडींनी आग विझवली आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते सध्या आपल्या बरोबर आहे। सतीश, मोठी दुर्घटना खरं पुढे टळली कारण आग लगेचच नियंत्रणात आल्याचं दिसतंय, मात्र नेमकी काय घटना कशी घडली? घटना आहे कंधार तालुक्यामध्ये एक विवाह सोहळा होता। ह्या विवाह सोहळ्याचे जे व्हिडिओ आहेत ते काही ग्रामस्थांनी व्हायरल केलेले आहेत। काही दिवसांपूर्वी हा लग्न सोहळा होता। लग्नानंतर जे फटाके वाजवले जातात त्या फटाक्यापैकी एक फटाका उडून मंडपावर पडल्याने ही आग लागली। मात्र जे काही वऱ्हाडी मंडळी तिथे उपस्थित होते त्यांनी लगेच जे मंडप आहेत ते बाजूला केल्याने मोठी दुर्घटना टळलेली आहे। काही दिवसांपूर्वी हा लग्न सोहळा होता, मात्र आता त्याचे जे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। ठीक, सतीश, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।